तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी आणि माझी ताई जाणार आहे महादेवाच्या मंदिरात पूजा करायला. काल आमच्या घरी पुजारी आले होते, महादेवाच्या मंदिरापाशी जे पुजारी असतात ना ते आले होते. ते कुठंतरी आज बाहेर जाणार होते देवाला, त्याच्यामुळे त्यांनी आम्हा दोघाला सांगितलं होतं आज की आजच्या दिवस पूजा करा. म्हणून मी आणि माझी ताई आज जाणार आहे पूजा करायला. त्यासाठी आता आमच्या घराशेजारीच एक बेलाचं झाड आहे, मग तिकडं आता महादेवाला चाललो आहे, म्हणून मग बेलपत्र घ्यायला आम्ही चाललो आहे. देवपूजा राहिली ताईची, मग देवपूजा केली की लगेच आम्ही महादेवाला जाणार. मग उरकून घेतो तुझं पटापटा देवपूजा. किती वेळ लागेल तरी? 10 मिनटं. मग लगेच बेलपत्र घेऊ आणि मग तसंच जाऊ. घेऊन येऊ मी, नाही दोघांनी जायचं आहे, मग तसंच तिथनं तसंच जाऊ. चला आता आपण बेल घेऊन येऊ आणि महादेवाला जाऊया. तर बघा मंडळी, ताई आता बेल तोडती. बघा बेलाचं झाड किती मोठं आहे, एवढं मोठं झाड आहे बेलाचं. किती बेल तोडला तरी काय संपत नाही होय. आणि फुलांची बी झाड आहे ती इकडं, फुलं बी तोडी घे काय तोडून. बघा इकडं पण फुलांची झाड आहे ती. बेल बाद झाला, आता फुलं घे थोडी, फुलं थोडी घ्यायची आणि मग लगेच निघायचं. ताई आता फुलं तोडती. फुलं नाही ती एवढी, कारण की काकीनी सकाळी इथं स्वामींचं मंदिर आहे ना, त्या मंदिरात पण फुलं लागते ते, म्हणून काकींनी सकाळी तोडून नेल्यामुळे फुलंच नाही ती आज एवढी. थोडीच फुलं गावली ती आम्हाला, है ना. बाद झाली मग एवढी. चला, चाप्याची पण नाही ती, वर आहे ती लय हो, त्याच्यामुळे ती पण घेता येणार नाही आपल्याला. चल. हा तिकडं आहे ती, बरं जायचं का मग तिकडं? तिकडे एक झाड आहे मोठं, तिथं पण आहे ती फुलं. तर आता आम्ही चाललोय आता घरी फुलं घेऊन. तिथली निळी फुलं घ्यायची नळाची. हां, नळाला जाताना तिथं पण ते जे महादेवाला फुल लागतं ना, ती फुलं आहे तिथं. धोत्र्याचं फुल असेल की का नाही. आता फुलं आणि बेलपत्र घेऊन आम्ही चाललोय घरी. तर घरनं आता तसंच थोडं पूजेचं सामान घ्यायचं आणि महादेवाला जायचं. तोपर्यंत ताई म्हणली तिरडी बांधून येते मी, कारण की आता पुपू आहे घरी, पण ती कामावर आला आता, ती झोपलाय. शिर्डीला पाणी पाजून शिर्डीला खायला इथं झाडाखाली बांधायची, चारायला निघायची. बघा ताईने आता शिर्डी चारायला बांधलेली आहे पटांगणाला. आता आम्ही येऊस तर मग ती निवांत चरत बसत, टेन्शन नाही शेळीचं. मग झालं का ग? तर मंडळी आम्ही आता निघालोय महादेवाला. मी राहिलोय मागं, बघ ताई गेली पुढे. बघा ताई चालली. ए थांब की, पूजेचं सामान हे सगळं घेतलंय का? पाणी हे सगळं. चला मग. रस्ता एवढे दगड आहे ती, तरी चप्पल घातली नाही, काय नाही. बघा रस्ता किती खराब आहे, चप्पलच घातली नाही काय. आज आबाळ आलेले, ऊन नाही. इकडे मका टाकली. आज लय आबाळ आले, ऊन नाही काय नाही, ते आपलं बरं वाटतंय होय. का आम्ही ह्या विहिरीला येतो कधी कधी पाणी न्यायला. थांबा, पाणी तुम्हाला दाखवतो किती पाणी आहे. ती विहिरीला किती खाली गेले. त्या दिवशी इतक्या खाली गेलं होतं, आता बघू किती खाली गेले. हो, आता तर लय खाली गेलंय पाणी. मग काय हो, तरी तळ दिसणार. लय खोल विहीर आहे. हो का, इथं आम्ही दोरी टाकून त्या दाव्याला. हां नाही दिसत, नाही दिसत. त्याला आम्ही दोरी कळशी बांधतो त्या दाव्याला आणि पाणी शिंतो असं ह्याला. चला. टोम्या हो का, टोम्याला चुकून आम्ही आलो होतो, पण टोम्या आलाच घरी शेवटी, आमच्या मागं आला शेवटी. लाव त्याला तिकडं घरी. घरी कोण नाही एकतर. पप्पा आहे पण ती झोपलाय. त्याला चुकून आलो पण ती शेवटी आलाच का नाही, कसं कळलं त्याला काय माहिती. हा टोम्या जा घरी पळ. तिथं माघारी येत असतो होय का, तिथं माघारी येत असतो. अर्धा किलोमीटर अंतरावरच हे आहे महादेवाचं मंदिर, म्हणून आम्ही चालतच चाललोय. ऊन नाही काय नाही म्हणून म्हटलं चालतं जावं. बघा आमचं घर दिसत असेल, तिथं घर राहिले. आता पुढं बघा कसं आहे, इथं इकडे कॅनल आहे.
कॅनलला बघा पाणी आलंय, तुम्हाला दाखवत होता कॅनल पशी गेल्यावर इथं किती पाणी आलंय कॅनलला. भरून चाललाय ना. भरून नाही आला, हं? अर्धाच आहे बघ ती की. काय त्या दिवशी म्हणलं भरून आला. भरून नाही आला, अर्धाच आहे. मी काल गेलतो की बघायला होय, कॅनलला. कमी झाला असेल आता. 2 दिवस झाले की मग. 2-3 आला का? टोम्या नाही आला, गेला घरी टोम्या. त्याच्यामुळे तर फलाला पाणी वाढलं ना, नाहीतर आम्हाला विहिरीला ते यावं लागतं पाणी शेंदा. पाणी विहिरीचं खाली गेलंय कारण की ती भिजवते ती ना, त्याच्यामुळे. नाहीतर विहिरीला पण पाणी वाढलं असतं. ओम बरं. नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून जायचं. काय म्हणायचं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पाखरं बघ की कसली भारी जाते. कसलं वातावरण झालं आहे का बघा. तिथं आमचं घर राहिलं. चल टोम्या घरी जा. टोम्या पण घरी महाग आहे, जातो होय की आता तिथंच असतं ती महाग. चल तिथं कुत्रं येतंय किती सकाळ. येऊ लगेच पूजा करू, नाही लय उशीर थांबायचं. नाही की शिर्डी ही तिथं आहे. थांबलाय का तिथं टोम्या आता? काय करतोय अजून काय माहिती त्या येऊ नको, टोम्याला. जा माघारी. फसवून जरी आलं तरी त्याला कसं कळतंय नेमकं इकडं चालले ते तिकडं चालले ते काय माहिती. त्याला मला कुठं सोडूच वाटत नाही एकटी. संरक्षण नाही होय आपल्याला तेवढंच. आहे की पण घरी बी लागतंय की संरक्षणाला. तर आहे की तू सांग माझ्या. तरी त्याला कोणी जर घरी नसलं का नाही पप्पा, हां आणि मी जर एकटी असली ना, हम्म. किती तो हान लांब, हां. पण ते अजिबात लांब जात नाही. माझ्याच पशी येऊन बसणार. आला का? आला नाही, गेला वाटतं घरी. गेला घरी टोम्या. गेला का तिकडल्या रस्त्याने आला काय माहिती. इकडून बी एक रस्ता आहे, ही जुना रस्ता आहे. इकडून एक नवीन रस्ता आहे. इथून आहे आणि ती नवीन काढला. मग हीच की ही जुना आहे, हम्म. आणि इकडे नवीन चालू केला रस्ता आता. असा तर रस्ता होता सगळीकडे, हम्म. पण ती आता दगड टाकल्यामुळे कधी नीट करते ती काय माहिती रस्ता. काय माहिती आता. नुसतं दगडी करून ठेवली ती. इथनं नाही मंदिर दिसत अजून. शिखर नाही ना एवढं मोठं त्याचं. घोडी घोडी. कुठे हो, हो, हो. हो का इकडं घोडं मग कसं पळतं ते. हो का, हो हो हो, आपल्याला बघितलं की पळालं तिकडं. ती मेंढरं चारायला येतात ना, त्यांचा इथं ना इकडं टोळी, म्हणजे मेंढरांची टोळीच म्हणते ती का काय म्हणते ती मेंढरांचा. खांडवा बसला. हां मेंढरांचा खंडवा आला इकडं. 2-4 खंडवा आले ते त्यांचं घोडं आहे ते. वाढलंय वाटतं अगो कॅनलला पाणी. हो काल लय कमी होतं. नाही आला टोम्या. चल कॅनल पैसे आम्ही आलोय आता. बघा कॅनलला किती पाणी आलं दाखवतो तुम्हाला. चल पटापटा. किती चालू असून बाबा. ऊन नाही म्हणून बरं आहे. हो मशीन ही इकडं आहे त्या चारायला लागलेलं दिसतंय कोणतरी मशीन. जातो झाक लागला. नाही हो का बघा पाणी कॅनल कसं काय आहे. हो, तिथं तुला म्हणलं वाढलंय पाणी बघ. हो, तिथं खडक आहे का? हम्म? हो, 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 तिथं खडक. कसं आहे पाणी. कपडे धुवायला र. कपडे धुवायला काय असलं घाण पाण्यात कपडे धुती का. आता घाण आहे. नाही इथं नाही कपडे धुवायला. आता नाही म्हणत मी. मग चांगलं हा. निवाळ पाणी झालं. हो. हो का म्हशी बघा इकडं चारायला ही नळात पवाय चालले ते. नळात. हा. कोण म्हणलं तुला. दूर बघ तिथं आता. हा, म्हशी कशा चालल्या ते. बघ की कसे पळते ते हे का. ती नाही त्या. तीन नाही ते आलंय म्हशी होते. तो मी आला का बघ महाग बी लक्ष ठेवू. नाही आला टोमी. बघ पाणी कसलं आहे. खराबच पाणी कसं काय आलंय पण लय निवाळ. पावसाचं पाणी वरनं. पावसाचं पाणी सोडलंय ना. स्वच्छ पाणी कुठं यायचं. हीच फुलं आहे ना धोत्र्याचं. नाही. मग कसलं कावळ आहे ती. ही वय ही सगळी कावळं कावळच आहे. घातरच नाही तर बघा काय पोहतंय पाण्यात. आणि ती निळ्या कलरचं ती महादेवाला सगळ्यात प्रिय फुलं आहे ती घ्यायचं आहे ना आपल्याला. हो. सगळ्यात महत्वाचं आहे आहे ना की ती. ते. काय म्हणलं होत्या काकी आपल्याला ती फुल कशासाठी. हा देवाचं. निळ्या कलरचं ना. हा निळकंठ नाव नाही का. निळकंठ. हां त्याच्यामुळे निळकंठ. म्हैस बघते आमच्याकडे कशी. यायचं का म्हणा तुला महादेवाला. म्हैस कशी बघते आमच्याकडे. बघा चल महादेवाला यायचं का. होय म्हणती तो. यायचं का. हा यायचं तुला पाया पडाय. चल पटापटा.
तू दिसती का नाही कॅमेऱ्यात काय माहिती. बघ की मग कर थोडं लमकाळा काय झालं का तुला. मग का खाली धर की जरा मग खाली धरकी मी दिसत नाही का? खाली धरल्यावर मी दिसत नाही. मग सांगायच तिथं की ताय बारकी असल्यामुळे चप्पल बी घातली नाही त्याच्यात तू अजून. एवढी दिसत नाही. लोमकाळी असती थोडी तर माझी एवढी उंची झाली असती का ना हो, तुझी. मग काय. बुटकी आता रे. कळती की राहिली बुटकी एवढी एवढीशी. कॅमेऱ्यात पण दिसत नाही नीट. तुझ्याकडे थोडा दाब माझ्याकडे थोडा दाब असं कर. असं डोकं चालू तुझ्या हातात धर कॅमेरा दे आता. इकडं. माझा हात दुखायला लागला. बघू इथं काय वाहून आले काहीतरी वाहून आलंय हो का कॅनन मध्ये. कसलं पाणी काल तर का म्हैस कशी बघती. दुसरी बी बघती लई. हा दुसरी बी सगळी बघायला लागली आपल्याकडे. ए येतील अंगावर आपल्या चल. हा नाही ना मावशी चालते त्या म्हशी त्यांच्या दिसते त्या हा बघते ना ते आमच्याकडे चालताना बघते ते आमच्याकडे. काढावा चला म्हणलं त्यांना त्या दुसऱ्या मावशी कुठे गेल्या शिरडावाल्या आता दिसतच नाही त्या होय आणि आता आल्या तिकडे वस्तीकडे येत होत्या हो आता लय दिवस झाले दिसतच नाही त्या थोडं होय कुठं आहेत त्या होय हा, हा. आ? महादेवाला चाललोय महादेवाला चालू म्हणून तर मशीनला म्हणलं आमच्याकडे बघते चला महादेवाला. हा त्या काकी म्हणते ते तुम्हाला बोलावलंय महादेवांनी आमच्या मशीनला नाही बोलावलं म्हणून तुम्ही चाललाय. त्यांना किती हसाय आलं पण मग ती म्हणत होत्या म्हशीचा व्हिडिओ काढताय का काय. बघा इकडे पण घर आहे तिकडे बसते. अजून अजून आता 5-10 मिनिटात आम्ही पुजतोय बघा. हा किती थोडं राहिले आता तरी किती अंतर आहे 100 फुटावर 100-200 फूट राहिले बघा अजून अंतर. पोचतोय आम्ही. पूल पण आहे एक पुढं तुम्हाला पूल पण दाखवतो आहे का ना. हे ह्या कॅनल पार करायसाठी पलीकडल्या रस्त्याला जायसाठी इकडं घर आहे ते ना मग ही एक रस्ता आणि मध्ये पूल आहे लोखंडी. मंडळी बघा हो काय असलं निळ्या फुलां महादेवाला आम्ही चाललो की निळी फुलं दर राहतात पिशवी असली निळी फुलं आम्ही दरवेळेस नेतो महादेवाला चाललो की. ती काय असलं ही असली फुलं ओके ही अशी फुलं वाहतात ना महादेवाला. हां किती घ्यायची ती काय काय ती काय घे पटापटा. आमची बाबा काय फुलं किती महादेवाला ती निळी फुलं लागतात ना ती फुलांचं झाड काही आहे जाता जाता आम्हाला महादेवाला एक झाड लागलं फुलांचं. ती एक भारी काम झालं होय. बस झाली हां बाद झाली चला दरी ती फुलं झाली तर घेऊन. दरी पिशवी ठेव. सगळं घेतलंय ना साहित्य पाणी. फुलं आहे ती पण लाभ आहे तिथं एक आहे फुल ही बी घेतो एक. हे बघा ही फुल आहे. पिंडी ही मांडा होती ना ती. जर फुलं घेतली आता आलो आम्ही पुलापाशी आलो जवळजवळ. हां कासराचं आहे तरी चल पटापटा. आता कितीच पटापटा चालतो अजून. तिथं काय मशीन आहे काय पायाला लावली काय मशीन लावली का नाही पण अगं उशीर व्हायला लागलाय. का तर मग तुला लवकर उरक म्हणलं होतं. मग पाणी भरल्याशिवाय घरची देवपूजा केल्याशिवाय तर येतं का रे बाहेर जायला. हा काल आपण काय ठरवलं होतं लवकर उठायचं लवकर जायचं उशीर झाला का नाही. उशीर झाला पण काकीने काय केलं तर मंदिर हे धुवायला पायपात घेतला होता मग इथं पण फुलं आहे. त्याच्यामुळं पाणी भरायला इथं पण फुलं आहे ते बघा जे महादेवाला फुल लागतं ना इथं का ती इथं निळं फुलं. बाद झाली आता किती घेते तुला जेवढी घेईल तेवढे कमीच वाटतंय. मला लय मांड वाटतं ते फुलं. चल लवकर. अगं बस देवाने दिले ती म्हणते राहू दे की वाटत दुसरं कोण जाणार आहे त्यांना पण राहू दे की. त्यांना मग काय ते कोण नेतं. सगळे आपणच नेल्यावर बाकीच्यांनी काय न्यायचं. मग किती बी फुलंच आहे ती. बघ की महादेवाला जायच्या रस्त्यात कसं काय ही फुलं आली ती. हा मग काय विशेष असं मग महादेवाचं नाही काय म्हणतात की लीला. महादेवाला जायला सुद्धा नशीबला आणि आज तर नशीब म्हणजे भाग्य आपलं इतकं जे भारी आहे. आज आपल्याला पूजा करायला सांगितलं महादेवाची.
महादेवाच्या पुजाऱ्यांनी आमच्या घरी येऊन आम्हाला सांगितलं की उद्या मी बाहेर जाणार आहे. तुम्ही तर दोघं जाऊन हां, पूजा करून या तुम्ही दोघं जाऊन तेवढी आज पूजा करा. जातो त्याला काय जावं म्हणलं महादेवाला नशीब तरी लागते की महादेवाची पूजा करून या म्हणणार मग काय हं? भाग्य तरी तेवढं का आम्ही आलो आता मंदिरापाशी नाही. ही पूल बघा आधी. हो का, ही पूल म्हणलेलं तुम्हाला लोखंडी पूल. ह्या रस्त्यावरनं इकडं पलीकडे ह्या एक रस्ता आहे तिकडे जाण्यासाठी ही पूल आहे. नाल्याच्या पलीकडे जाणार ती रस्ता आणि हो का इथून मंदिर दिसतं, इथं जाणार आहे आम्ही महादेवाच्या मंदिराला. हे आहे मंदिर बघा महादेवाचं. चला आपण एकदा त्या पुलावरनं जाऊन येऊ. हा आता तो महागात जाताना जाऊ पूल तरी दाखव. जाऊन येऊ पूल पण लय वाचतो ही गाड्या ही जाताना असतील त्याच्यावरनं चाललं की. बघा ही पूल पलीकडे जायसाठी. मी जाईन तू जा मी जा हो का, ही पाणी आता ही इकडं रस्ता पुढं जाणारा आणि इकडे ही महादेवाला जाणार. हो का, ही गाडी येते बघा, कसला आवाज येतोय. ही गाडी येते बघा. पुढं केळीची बाग आहे. हां मंडळी बघा आता आम्ही आलोय केळीच्या बागापाशी. केळीच्या बागापासून थोड्याच अंतरावर मंदिर आहे इथे. तुम्हाला दावतो आम्ही इथनं कसलं मंदिर भारी आहे. इथं समोरच आहे मंदिरात समोरच मंदिर त्या घराच्या पुढं. घराच्या पुढं. बघा केळीची बाग कशी आहे. हिरवीगार झाडं कसलं मोठं मोठं पल्ल्यात आहे. केळं लागली की त्याला. मग नेतात की विकायला. कसली भारी. गवतं हे कसलं हिरवंगार झालं. इकडं किती भारी वातावरण आहे ना. हम्म. एकच घर आहे एवढं फक्त. हा मंदिरापाशी. हो. गवत बघ की कसलं झालं बघ. हिरवंगार मस्त. आलोय बघा आम्ही आता मंदिरापाशी. हो का, आलो मंदिरापाशी आम्ही आता. ही मंदिर आहे बघा महादेवाचं. मंदिर हो की. मंडळी पोचलो आता मंदिरापाशी आम्ही. आता जवळ पूजा जवळ करायची. पूजा करायची आता. हम्म. पूजा ही झाल्यानंतर मग डायरेक्ट मग आम्ही घरी जाणार. घरी जाणार जेवण ही करणार. जेवण केल्यानंतर मग राहिलेली कामं आवरून घेणार. म्हशी येते इकडं बघा. हो का, ही मंदिर आहे महादेवाचं. आलो आम्ही आता मंदिरापाशी. शंभो शिवशंकर हर हर महादेव. चाललो आम्ही आता आतमध्ये. मंदिरात प्रवेश केलेला आहे. ओम नमः शिवाय. बघा मंदिर कसं आहे. इथं बघा चिमण्या कशा खेळते त्यावर. ही नंदी महाराज. आणि इथं बघा मंदिर कसं आहे आतमध्ये. बघा ही पिंड महादेवाची. सगळं दावलं मंदिर त्यांना. कसं आहे मंदिर बघा हे वर्ण. असं आहे मंदिर हे. चला आतमध्ये जाऊ आता पूजा करू. आता झाडू या अगोदर ती रोज मारत असतील. आपण पहिल्यांदा झाडू मारून घेऊ मग पूजेला असतं. ताई आता झाडून घेती. झाडून घेत घेत आपलं नामस्मरण करत राहू आपण महादेवाचं. हां. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ताईने आतलं झाडून घेतलंय. आता बाहेरचं राहिले. आता ताई बाहेरचं झाडून घेते. ओम नमः शिवाय. 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 हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. मी एकदा रील बघितली होती अशीच मोबाईलमध्ये. असं असं ना ग.
कसं असंच का? असं आपल्या ह्या 2 बोटातून असं शिवलिंग असं आपण बघितलं ना इथून, तर आपण काय ग आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळतं आहे ना. तर तुम्ही पण असं ट्राय करून बघा. असं बघायचं आणि आपली मनात काही इच्छा आहे ना ती मागायची, तर आपली ती इच्छा पूर्ण होती. ओम नमः शिवाय. मी दर्शन घेतलं, ताईने बी आता दर्शन घेतलं. प्रदक्षिणा कधी पण तुम्ही पूर्ण घालायची नाही महादेवाला आल्यावर. जी जलधारा आहे त्यांची जाणारी तिथपर्यंतच, तिथनं माघारी यायचं. पिपळाचं झाड आलं इथं मला. आता आमचं दर्शन ही झालं, पूजा पण झाली, चांगल्या पद्धतीने केली आम्ही, आम्हाला जशी येते तशी. आता जी पुजारी आहे तशी तर आम्हाला काय जमणार नाही, पण आम्हाला जशी येते तशी आम्ही पूजा केली. बघा हे मंदिर असं आहे. ताई आली बघा आता. इतकं शांत वातावरण आहे ना इकडं, इथून आम्हाला असं वाटतं ते बसावं इथंच दिवसभर. इतकं भारी वाटतंय, घरी पण जावं वाटत नाही. एकदम शांत वातावरण आहे. मग पूजा ही केली. मग आता आम्ही म्हणलं थोड्या वेळ बाकडावी बसावा. बाकडावी बसल्यानंतर मग जरा वेळ बसून आपलं घरी जायचंय. तर आता आमची पूजा झाली, दर्शन ही घेतलं, आता प्रदक्षिणा घातली, आता आम्ही निघालो घरी. आता आम्ही घरी चाललो. आता इथे काय बुटन हिन घातलोय, बुटी घातला की आता आम्ही घरीच निघणार. तर मंडळी आम्ही आता घरी निघालोय, पूजा ही केली आम्ही. आता व्हिडिओ इथंच ही संपणार आहे. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, थँक्यू.